नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। आज चांदूर रेल्वे शहरात विविध ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली। विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली। सकाळी लवकरच महिलांनी नटून थटून मंदिरामध्ये आणि वटवृक्षाच्या आसपास गर्दी केली होती। शहरातील विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षाच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सोळा शृंगार करून पूजा केली। त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाळले, हळद कुंकू वाहिले, फुले अर्पण केली आणि मनोभावे प्रार्थना केली। एकमेकींना मान देऊन आणि एकमेकींचे आशीर्वाद घेऊन महिलांना या सणाचे पावित्र्य जपले। यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथाचे वाचन केले। वटपौर्णिमेमुळे महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येतो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते, असे एका गृहिणीने सांगितले। शहरातील विविध भागात स्थानिक संस्थांनी वटपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते। पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी काही ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची लागवड देखील केली। एकंदरीत शहरात वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरी झाली, ज्यामुळे पारंपरिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। वटसावित्री आहे, याबद्दल आपण काय सांगणार? आज वटसावित्री आहे, आमच्या महिलांचा हा आजचा सण आहे। वटसावित्रीच्या दिवशी सत्यवान बोलना तुम्ही बोलला सत्यवानचा जीव गेला होता आणि त्याची बायको त्याच्या मागं गेली होती त्यांना परत आणण्यासाठी। त्याच्या निमित्ताने आज हे वटसावित्रीची पूजा करत आहे। वटसावित्री पूजा सगळे महिला करत राहते, त्याच्या निमित्तानं सगळ्याजणी एकत्र होते आणि सोहळा साजरा करत आहे आणि आपापल्या नवऱ्यासाठी सगळेजण दीर्घायुष्य मागत आहे। आणि या दिवशी एक उखाणं वगैरे म्हटलं आहे, ते म्हणते एखादं उखाणं म्हणून उखाणं सांगते ना। गुलाबाच्या फुलाला रेशमी पाते, प्रवीण रावाचे माझे जन्मजन्मीचे नाते। आणि नेमकं ह्या सणाचं मुख्य काय? मुख्य म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मागासाठी मेन आहे ना या कार्यक्रम। जन्मजन्मी असतो की मिळावा आणि दीर्घायुष्यासाठी नवऱ्याच्या स्पेशल त्याच्यासाठीच आहे। सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, अजयरावाशी लग्न करून सौभाग्यवती झाले। एक दिवा दोन वाती, मनीषराव माझी जीवनसाथी। हा सण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेला सण आहे आणि या सणाने सर्व बाया एकत्रित येतात, उखाणे सांगतात, आपल्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वजणी वडाची पूजा करतो, उपवास ठेवतो। आणखी आज आम्हाला दिवसभर उपवास असते।